कसं काय मंडळी, कसे आहात तुम्ही? बरे आहात ना? मजेत आहात ना? मी मस्त आहे. आणि आज व्लॉग नंबर 3 मध्ये मी तुम्हाला घेऊन आले इथलं फेमस पॉन्ड पार्कला. माझ्या घराजवळच एक खूप छान पॉन्ड पार्क आहे, तिकडे मी तुम्हाला घेऊन आले. सो विदाउट अ डिले सुरू करूयात आजचा व्लॉग. सो आज आपण आलो आहोत अल्नादा पॉन्ड पार्कला. हे पॉन्ड पार्क इतकं सुंदर आणि पीसफुल आहे. दुबई गव्हर्नमेंटने काही वर्षांपूर्वी या पार्कची सुरुवात केली इथल्या कम्युनिटीसाठी. सो पार्कमध्ये शिरताच तुम्हाला दिसेल की दुबई कशासाठी फेमस आहे, ते म्हणजे वेगवेगळे रूल्स फॉलो करणं. आणि कदाचित या रूल्समुळेच हे पार्क इतकं शांत आणि पीसफुल आहे. पार्कच्या सुरुवातीलाच मी हे रिसायकलिंग सेंटर पाहिलं, जिथं तुम्हाला नको असलेल्या गोष्टी तुम्ही ट्रॅश करू शकतात. पार्क अराऊंड 12 हेक्टरच्या एरियामध्ये आहे आणि पार्कच्या बिलकुल सेंटरमध्ये खूप सुंदर असा तळ आहे, जिथे संध्याकाळी फाउंटन्स असतात. सनराईज आणि सनसेट या पार्कमधून इतका सुंदर दिसतो की नाही शब्दात सांगू शकत. हे रिफ्लेक्शन आहे आणि स्पेशली सॅटर्डे संडे इकडे भरपूर गर्दी असते. आता पार्कमध्ये पुढे जर पाहिलं की ऑलमोस्ट तुम्हाला वेगवेगळे 3 रस्ते दिसतील. एक जॉगिंग ट्रॅक आहे, एक वॉकिंग ट्रॅक आहे, परत सायकलिंग ट्रॅक वेगळा आहे आणि त्यांनी तिथे मार्किंग करून ठेवलं आहे. सो नो कन्फ्युजन. हा एंटायर लूप जो आहे पॉन्ड पार्कमध्ये, तो अराऊंड 1.2 to 1.3 किलोमीटर्स आहे. सो इतका परफेक्ट नाही मॉर्निंग रनसाठी किंवा इव्हनिंगमध्ये जर तुम्हाला वॉकला जायचं आहे. इथे ॲक्च्युली रेग्युलरली काही लोक येतात संध्याकाळी चालायला किंवा बऱ्याच फॅमिलीज आहेत त्या मस्त पिकनिकला येतात वीकेंडला. हिवाळ्यामध्ये तर इतकी मजा असते इकडे की रात्रीच्या वेळी हे पार्क जे आहे ते यांना कॅम्पिंगसाठी सुद्धा परमिशन देतात. सो बरेच लोक आहेत ते टेंट्स किंवा आपल्या गोष्टी खाणं पिणं सर्व घेऊन येतात इकडे आणि रात्री मस्त कॅम्पिंग करतात. आता मी तुम्हाला दाखवणार आहे की इथे सगळ्यात इंटरेस्टिंग गोष्ट काय. आता एवढी ग्रीनरी तुम्ही आतापर्यंत पाहिली या पार्कमध्ये आणि त्याचं सिक्रेट आहे ते म्हणजे ड्रिप इरिगेशन सिस्टीम, जी या पूर्ण पार्कमध्ये आहे. हे इरिगेशन आपण स्कूलमध्ये पण अभ्यास केला असेल याचा, बट इतकं स्मार्टली दुबईमध्ये यांनी यूज केलं आहे की डायरेक्टली रूट्सना जेवढं पाणी हवं आहे तेवढंच पाणी झाडांना दिलं जातं आणि त्यामुळे इथे ग्रीनरी एवढी छान मेंटेन केली आहे यांनी. झाडांची नेहमी कटिंग केली जाते आणि वेळेच्या वेळी त्यांना खत दिलं जातं. जस्ट साईज बघा या झाडांची, इतकं सुंदर आणि मस्त मेंटेन केलं आहे त्यांनी. अजून काय बोलायला पाहिजे. आता अजून एक गोष्ट अशी की इथे अशी झाडं मेनली लावली जातात ज्यांना पाणी कमी लागतं किंवा अशी झाडं की जे कमी पाण्यातसुद्धा जास्त चांगल्या पद्धतीने सर्वाईव्ह केले जातात. त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त प्रमाणात मी स्वतः ऑब्झर्व केलेलं झाड म्हणजे लिंबाचं झाड. लिंबाचं झाडाचं स्पेशालिटी तुम्हाला माहिती असेल की ते झाड 24 तास ऑक्सिजन देतं. त्यामुळे या पार्कमध्ये 24 तास फ्रेश ऑक्सिजन. इथे पार्कमध्ये खूप क्यूट कॅट्स पण आहेत. लोक इथे त्यांना खायला घालतात, पण अलाउड नाही आहे, बट तरी पण काही गोष्टी करतात लोक. प्लस त्याच्यासोबत आहे सिटिंग एरिया आहे. लोक मस्त चिल करतात. सगळ्यात आवडता म्हणजे फेवरेट माझा पण तो म्हणजे हा प्ले एरिया, जिथे मुलं बिंदास पडतात, खेळतात आणि पाहिजे त्या प्रकारची गोष्टी आहेत तिकडे खेळण्यासाठी त्यांना. वाव, आय विश हे माझ्या वेळी पण असतं किंवा मला पण ॲक्सेस करता आलं असतं हे सगळं. एनिवे, सो आत्तापर्यंत हे सगळं कसं वाटलं तुम्हाला मला सांगा. आणि डिंग 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 बास्केटबॉल कोर्ट पण आहे. मुलांची एवढी मजा असते, म्हणजे बिंदास खेळतात ते. काही टेन्शन नाही, काय नाही, कोणी काही करणार नाही. ही गाडी जी चालली आहे
ती माझी फेवरेट गाडी आहे, फेवरेट. तिथे लाईक तुम्ही पैसे देऊन तुम्ही जाऊ शकतात किंवा फुलं तर एवढ्या प्रकारची फुलं मी इथे पाहिलेत. आता तर सध्या मी फक्त पर्पल पाहिले, पण या पर्पल कलरमध्ये येलो, पिंक, रेड, ऑरेंज खूप वेगवेगळ्या प्रकारचे फुलं पाहिले. आता हे ऑरेंज कलरचं फूल मला पडलेलं दिसलं आणि मी आता हातात असं गरगर फिरवत घेऊन चालले त्याला. त्यानंतर हे बोगनविला तर खूप फेमस आहे ते, कारण इझिली ग्रो करतं, पाणी कमी लागतं, फास्ट ग्रो करतं. तिथे सेंटरमध्ये बघाल तुम्ही, तिथे बर्गरची मोठी गाडी आहे जिथे स्नॅक्स मिळतात. आणि तुमच्याशी बोलता बोलता तुम्ही बघू शकता मी ऑलमोस्ट इतकं जास्त चाललं आहे. हे बघा, हे कसलं भारी डेकोरेट केलं आहे त्यांनी, म्हणजे नॅचरली डेकोरेट केलं आहे. आणि काही तिथे आर्टिफिशियल वगैरे काही नाही, एकदम नॅचरल बोगनविला पिंक कलरचे झाडं लावलेत सगळीकडे. आणि शेड एरिया त्यांनी बनवलं आहे. हे पण लाईक आय लव्ह दिस प्लेस, लाईक स्नॅकिंगसाठी मस्त आहे. आणि मी चिल केलं आहे इथे बसत, शूट करत, नजारा लाईक सनसेट पाहत. खूप भारी एक्सपिरियन्स आहे, मी सांगते. मेडिटेशनसाठी तर बेस्ट आहे हे एरिया. सो तुमच्याशी बोलत बोलत मी पूर्ण केलेले आहे माझी 1200 मीटर. सो आय होप तुम्हाला हे पॉन्ड पार्क आवडलं असेल माझ्या नजरेतून. आणि असं वाटलं तुम्हाला हे पॉन्ड पार्क, मला नक्की कॉमेंट सेक्शनमध्ये कमेंट करून सांगा. आणि हा व्लॉग पाहिल्याबद्दल खूप 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 थँक्यू. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा चॅनलला. आणि पुढचा जो एपिसोड असणार आहे तो आणखीन इंटरेस्टिंग असणार आहे.